मांजरेकर ग्रुपिझम करतात असं एक बोललं जातं इंडस्ट्रीत, हे खरं आहे का? हो हो करतोच ना मी. माझं तर काय ताकाला जाऊन भांड कशाला लपवायचं. नानाला घ्यायचं ठरलं तेव्हा मला सगळ्यांना वाटायला पिक्चर होणार नाही, कारण नानाची एकतर ख्याती आहे की तो हेडस्ट्रॉंग आहे, आणि माझी पण ख्याती तीच. त्यांची गर्लफ्रेंड होती. तर बोरवेल मला म्हणत होता मी तुला बँकेत मिळतात त्याच्यात तिप्पट सॅलरी देतो, पण नाही, सिक्युरिटी ती ना आमच्या गर्लफ्रेंडला की इथे बँकेत जॉब. तर अशोक चव्हाण हा गाडीने येतो, त्यांनी गाडीला लाईट लावलेला, पण तिघांपैकी फक्त मीच पास झाले. दोघांना एटी होती. सचिन खेडेकर, मी, सुनील बर्वे, अतुल परचुरे. रात्री फक्त आम्ही मोठे मोठे मनोरे बांधायचो, सकाळी उठून कळायचं काही होत नाही. 93 साल उजाडलं आणि मग तोपर्यंत मी लग्न झालेलं, मला मूल झालेलं आणि पैसे नाही. पहिल्या बायकोची आई होती, तिने खूप सपोर्ट केला मला. सगळे दागिने गहाण ठेवले. मुलीच्या नावाचं एक इंदिरा विकास पत्र होतं, ते पण गहाण ठेवलेलं. मला आठवतं 5व्या प्रयोगानंतर मी घरी आलो, डोक्याला हात लावून बसलो, खूप रडलो. आणि एकांकिका बघितली मला, म्हणजे तो पडदा बंद होईपर्यंत मी बॅकस्टेजला होतो. कसा गेलो, कुठून उड्या मारत मला अजूनही आठवत नाही. त्यांनी मला जवळजवळ हाकलं. एकांकीवरून नाटक बिटवत नाही, आणि ते काही नाटक मी हिस्ट्री केली. दत्ता सामंतला धडा शिकवायला लाखो मिल वर्कर्सची फॅमिली संपवली. 7 रिक्टर स्केलचा अर्थक्वेक मुंबईला बर्बाद करू शकतो. माझं आयडेंटिटी वास्तव नाही, अस्तित्व आहे. माझी आयडेंटिटी काकस्पर्श आहे, माझी आयडेंटिटी पांघरुण आहे. आधी संजय दत्त आणि तुमच्यात काही बरं नव्हतं. आपण ते स्किप करूया, म्हणजे हा क्वेश्चन आपण ऑप्शन देणार. एकेकाळी ज्यांना डॉक्टर व्हावंसं वाटत होतं ते आज प्रख्यात डिरेक्टर आहेत. कदाचित त्यांच्या इतकी सिनेमांची आणि नाटकांची ऑपरेशन्स क्वचितच कोणी केली असतील. प्रत्येक वेळी एक वेगळा विषय, एक वेगळं धाडस करून त्यांनी स्वतःचा एक ब्रँड बनवला आहे. आज मराठी इंडस्ट्रीज नाही तर बॉलिवूडमध्येही त्यांना थोडं दबकूनच असतं. इतकंच काय, तर बॉलिवूडमध्ये ज्याला सगळे भाईजान म्हणतात तोही त्यांना भाई मानतो. अर्थात आतापर्यंत तुम्हाला ओळख पटली असेलच मी कोणाविषयी बोलते. गेल्या 3 दशकाहून अधिक काळ ज्यांनी मनोरंजन सृष्टी गाजवली असे तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके महेश मांजरेकर सर. महेश सर, खूप खूप स्वागत. लोकमत फिल्मीच्या या मंचावर मी खूप दिवस मागे लागले होते, खूप त्रास दिला, खूप मेसेजेस केले, आणि अखेर योग जुळून आला. बेसिकली मी आळशी आहे. मला म्हणजे ना, एक तर मला जागेवर एका बांधून ठेवणं जरासं कठीण होतं. आणि आता गेल्या काही महिन्यात मग खूप बोलले मी स्वतःबद्दल, चांगलं वाईट जे काय ते. त्यामुळे खूप दिवस राहिलेलं मला पण पेंडिंग लोकमत वरती येण्याचं, ते आज योग जुळून आला. पण मला वाटतं सुरुवात इथूनच करूया. जसं मी इंट्रोडक्शन दिलं तुमचं, व्हायचं होतं काहीतरी वेगळं, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं, आणि मला थोडासा तो थोडक्यात एक प्रवास इंटरेस्टिंग तुमच्या शब्दात ऐकायला आवडेल, कारण तुमची दिग्दर्शकीय भाषा छान असते. काय म्हणजे बेसिकली काय आहे, मेडिकल ते पण नंतर, म्हणजे कॉलेजला गेलं, पण सुरुवातीला तर काहीच कळत नव्हतं की काय करायचं ते. एकतर का मिडल क्लास फॅमिली, ऑब्व्हियसली आम्ही छान. बरं, ती कॉलनी एक कल्चर आहे, खूप सुंदर असतं. म्हणजे प्रत्येकाच्या घरात काय जेवण रांधतंय ते सगळ्यांना कळतं. म्हणजे आमची काही तर फॅमिली, वासापेक्षा काही फॅमिली अशा होत्या ना की मग अशा वाट्या एक्सचेंज व्हायच्या. आमच्याकडे चिकन तिकडे येतं, त्यांच्याकडे ते. मला अजून आता वेन आय लुक बॅक मला खूप आश्चर्य वाटतं, एका वाटेत किती जण खाणार असतील. पण तो थॉट इतका ब्रिलियंट होता की त्यांच्याकडे आज चिकन असेल तर मग ते आमच्याकडे यायचं, आमच्याकडे ते माशाचं कालवण त्यांच्याकडे जायचं. सो त्या पाठची भावना खूप इम्पॉर्टंट होती. म्हणजे ते टुगेदरनेस होतं ना, ते गेलं. म्हणजे ती वाट्या एक्सचेंज होणं बंद झालं, आणि आपण थोडी काही बेट झाली सगळी. आणि आमच्या बैठ्या होत्या ना, त्यामुळे असा पडदा खाली गेला की आमच्या पाठची बाई यायची, काय बोलते. इट वॉज सो फनी. म्हणजे प्रायव्हसी नव्हती, पण ती गंमत होती. पण तरी प्रायव्हसी ठेवण्यासारखं काही नव्हतं. सगळेच मिडल क्लास होते, आणि काय करायचं माहिती नाही. सगळं फोन नाही कोणाकडे, टेलिफोन तो असा जुना तो काळा. हल्ली त्याचा वापर फक्त मला वाटतं शस्त्र म्हणून करता येईल, एवढं ते धूळ होतं त्याचं ते फोनचं. पण फोनचं मला सांगायला का हे वाटतंय, आज मी आजची जेव्हा पिढी बघतो ना, कोणी म्हणजे हातात एक मोबाईल असो त्याच्या. आम्ही लहान असताना फोन नव्हताच. म्हणजे, आणि मला आठवते आम्ही अप्लाय केलेलं फोनसाठी,
काहीतरी 500 रुपये भरून फोन बुक करायचा याच्यामध्ये MTNL मध्ये. तर आमची वेटिंग लिस्ट 25 वर्षाची होती. किती? 25 वर्ष. एक साधा फोन घ्यायला कोणाला काहीतरी फरकच पडायचा नाही. अख्खी कॉलनी 52 केले होते. साधारण मॅक्झिमम 5 किंवा 6 फोन असते. मग ते 5 किंवा 6 फोन आम्ही सगळे वाटून घेतलेले. 10 लोक एकाचा नंबर द्यायचे केअर ऑफ म्हणून. म्हणजे मी परवाच कोणाला तरी सांगत होतो की तुझा फोन होता असा तो डायल केल्याचा. म्हणजे मी साधारण एक कॉलेजला जाईपर्यंत मी 8 ते 10 वेळा डायल केला असेल कदाचित. म्हणजे बरं ते किती 6 नंबर किंवा 5 नंबर असायचे आधी. आता जे 10 नंबर असतात ते मला तर ते असे कोणाला करायचे फोन काही गरजच वाटायची नाही ना. बरं काय आम्ही कसं जायचो कसं कनेक्ट व्हायचं सगळं छान चालू होतं. पण ते जे म्हणतो ना असे 5 फोन आणि 50 घर कोणी असं म्हणायचं नाही की आम्हाला कोणाचा फोन आला समजा तर घरातला कोणतरी माणूस बोलवायला की तुमचा फोन आलाय. तर वो जो एक फिलिंग था ना हो त्या 5 फोनमुळे आम्ही सगळे असे एकत्र होतो. आणि पुढे काय करायचं माहिती. बरं मला वाटतं मी आणि अजून एक आमचा मित्र होता संजू नावाचा. आम्ही दोघे फक्त कॉन्व्हेंटमध्ये होतो. मी डॉन बॉस्कोला होता तो सेंट जोसेफला होता. बाकी कॉलनीतील सगळी मुलं आयदर राजा शिवाजी किंवा ज्ञानेश्वर विद्यालय या 2 शाळेत सगळी. पण आम्हाला जाम त्रास व्हायचा कारण आम्हाला गुरुवारी सुट्टी असायची आणि शनिवारी अर्धा दिवस नसायचा. बाकीची मुलं शनिवारी त्यांना 11 वाजता ते घरी असायचे. 11 वाजता सकाळची शाळा असायची. आणि पण ते ना माझ्या गुरुवार म्हणजे आमचं असं काय करायचं कळायचं नाही आणि कोणीच नाही कॉलनीत. बाहेर फिरायचो भूतासारखे वाट बघत बसायचो कधी येतील. आणि शनिवारी आमची जायची कारण आम्ही शाळेत हे सगळे खेळत असायचो. तर ते प्रयत्न केला वडिलांना सांगितलं माझं त्या शाळेत ऍडमिशन करायचं नाहीच केलं. ठीक आहे लुकिंग बॅक मला वाटतं बरं केलं ते. असं काही देडउदर झालं असतं आमचं शिक्षण. पण तेव्हा म्हणजे काही काय करायचं असं लहानपणी माझ्या वडिलांचा बिझनेस होता क्लिअरिंग फॉरवर्डिंगचा. पण तो वडिलांनी लक्ष दिलं नाही. नंतर ते थोडंसं दारूंनी आमच्या आयुष्यात खूप मोठा कसा फुलस्टॉप आणलेला वडिलांच्या दारूने. त्यामुळे ते थोडं ते काही पुढे काय करायचं. वडील पण जायचे नाहीत. 10 लोक आमच्या लायसनवर काम करायचे. कोण पैसे द्यायचं काही कशाला कोणाला पत्ता नव्हता. आम्ही सगळे लहान होतो. पण त्या वडिलांच्या दारूचा फायदा पण बरेच जण घेतले. म्हणजे जे जे काम करायचे आमच्या लायसनवर त्यामुळे फार पुढचं प्लॅनिंग करणं शक्यच नव्हतं. उद्याचा दिवस कसा जाईल याच्यावरती त्यावेळेला हे होतं. पण मग कॉलेजला गेलो. माझं ड्रॉइंग बरं होतं अजूनही बरं आहे. म्हणजे होतं म्हणजे काही जात नाही ते. ती कला मी इंटरमिजिएट ते सगळ्या एक्झाम्स पास केल्या. आणि वडिलांचं म्हणणं होतं तसे वडील हुशार होते. वडिलांचं म्हणणं होतं मी जे स्कूल ऑफ आर्ट्सला जावं. पण मलाच काय वाटलं मला कळत नाही. म्हणजे लुकिंग बॅक मला असं वाटतं की नाही मी जे स्कूल ऑफ आर्ट्सला जायला होतं. पण मी गेलो एल्फिन्स्टनला सायन्सला. आपण डॉक्टर बनूया का ते मला अजूनही कळत नाही. मला काही त्याचं फॅसिनेशन नव्हतं. पण त्यावेळेस असं मला वाटतं डॉक्टर किंवा इंजिनियर ही 2 म्हणजे असे प्रेस्टिजियस मानले जायचे. पण ते काही मला 1 महिन्यातच कळलं. क्लासेस बिसेस जायला पैसे कुठे होते. पण अभ्यासात हुशार होतो. पण मग काही हुशार व्हायला तर बॅकिंग पण पाहिजे. ती काही बॅकिंग नव्हती. म्हणजे पण आज मला जे वाटतं ना की मी ना कधीच ते वाईट दिवस मी एन्जॉय करतो. मी कधीच त्याच्यावरती अरे बापरे म्हणत नाही. कारण प्रत्येक घटना तुमचं पुढचं आयुष्य ठरवत असतं कुठे जाणार आहात तुम्ही. त्यामुळे आज मी जिथे आहे ते मी हॅपी आहे ना. मग कुठेतरी ते दिवस त्याला जबाबदार आहेत. त्यावेळेला तसं वाईट काय झालं नसतं मी कुठल्या तरी लाईनला गेलो असतो. आज जिथे आहे तिथे आलो नसतं. सो एव्हरीथिंग प्रत्येक त्या वाईट दिवसाचे पण फायदे बघतो मी आणि आय फील चला ते झालं म्हणून मी आज इथे आलो. म्हणजे अगदी मला आठवतंय कॉलेजला गेलो मी आमचा मित्र होता त्यांनी त्याच्या वडिलांनी त्याला टेम्पो घेऊन दिला. तर मी खूप महिने असा विचार करतो की मी पण टेम्पो टाकायचा आणि आपण ट्रान्सपोर्टचा बिझनेस करू. नाही झालं ते बरं. पण ते कारण काय आहे काही नव्हतं समोर.
काय मांडून ठेवलं माहित नाही, घरची परिस्थिती अशी, वडिलांची ही स्थिती, त्यामुळे पण एकदा ती लाईन लागत गेली. म्हणजे मी नंतर मी क्लिअरिंग फॉरवर्डिंग सांभाळलं काही वर्ष, मला ती मजा येत नव्हती. पैसे मिळाले तिकडे, पण आमच्या कॉलनी देकांनी आम्हाला थिएटर चढवलं. बस थिएटर आधी आवडायला लागले, कारण आमचा कर्फ्यू वाढला. म्हणजे आम्हाला 9ला जे काही घरी यायचं असायचं रात्री, 9 नंतर बाहेर म्हणजे कर्फ्यू 9चा होता ना आमचा, 9ला घरी. आमचा टाइम वाढला, कारण आता घरच्यांनीच सांगितलं करा, सांस्कृतिक कार्यक्रम करा कॉलनीत, तर ऑटोमॅटिकली कर्फ्यू आमचा 11:30 झाला. तर आम्हाला बेसिकली थिएटर आवडायचं नॉट बिकॉज ऑफ द लव्ह ऑफ थिएटर, की आमचा 9चा कर्फ्यू 9:30वर गेला. लहानपणी ते धमाल ना, 11:30 पर्यंत बाहेर फिरता येतं. मग काय इकडच्या आज रात्री मग कैऱ्या चोरणं, केळी चोरणं, हे कॉलनीत याच्या झाडावर चढा, त्याच्या झाडावर चढा. इकडे नारळाचं झाड होतं, त्याचं पण आम्ही नारळ तोडायचो. पण काय नाही, मग थिएटर एकांकिका स्पर्धेत कुठेतरी केलं, पण ते काही एवढं सिरियस नव्हतं. आणि एल्फिस्टनला तेवढं जसं रुईया रुपारेलमध्ये होतात तसे होत पण नव्हतंच. एल्फिस्टनला काही नव्हतंच थिएटरचं असं काही सरप्राइझिंगली. तर पण आम्ही असं ऐकलं की कॉलेजला असताना तुम्ही डॅशिंग होतात, तेव्हाही तुमचा दरारा असायचा. अशोक चव्हाण यांच्यासोबतही तुमची मैत्री होती, आणि त्यावेळेचे दिवस. नाही, कॉलेजला असताना मी दरारापेक्षा मी आम्हाला अशोक चव्हाण कोण हे आम्हाला माहितीच नव्हतं. शंकरराव चव्हाण त्याचे वडील, तर ते त्यावेळेला मुख्यमंत्री होते, आणि आम्ही वडाळ्यावरनं तिकडे कॉलेजला. पण अशोक चव्हाण हा गाडीने येतो. बरं, त्या पहिल्यापासून अशोक जरासा असा होता, त्यांनी गाडीला लाईट लावलेला नाही, त्याचा ड्रायव्हर युनिफॉर्म मध्ये यायचा. पोलीसवाला होता तो, पण तो कधीच युनिफॉर्म मध्ये नाही. आम्हाला माहिती होतं हा मलबारी लोर नाही, तर कोणतरी श्रीमंत मराठी. मलबारीला एक तर मराठी राहतो, हे याचा आम्हाला आश्चर्य वाटायचं त्यावेळेला. अरे बापरे, हा मलबारीला राहतो. आणि काय नाही, आम्ही कधी विचारलं नाही, त्यांनी कधी सांगितलं नाही की माझे वडील मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री त्यावेळी. बरं, माझ्यावर जो दुसरा मुलगा होता संजू कांबळे, त्याचे वडील MPCCI चे प्रेसिडेंट होते, म्हणजे ऑन पार. म्हणजे दोन्ही मित्र माझे. NM कांबळे हे MPCCI महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष. आणि एक दिवस अच्छा घरी गेला अशोक लवकर, मला म्हणाला लवकर जातो, माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे. त्याचंही आम्हाला आश्चर्य, वडिलांचा वाढदिवस, आम्ही कुठे वडिलांचा वाढदिवस साजरा करतो. म्हटलं रे, काय मिडल क्लास लोकांमध्ये काय वडिलांचा वाढदिवस, स्वतःचा माहित नाही. तर मग ठीक आहे, बरं, मलबारीला राहणारा, हाय सोसायटी असं आम्हाला वाटलं. आणि दुसरा जो फोटो आला त्याचा पेपरमध्ये शंकरराव चव्हाणांवर, तेव्हा आम्हाला कळलं हा मुख्यमंत्र्याचा मुलगा. आणि काही नाही, पण तो मुख्यमंत्र्याचा मुलगा असून आमची कधीच नाही असं काही दादागिरी. एकदा मी चुकून आतमध्ये त्याच्या गाडीत हे होता सायरन, पण मी एकदा तो वाजवला, इतका चिडलेला मला. अरे म्हटलं गर्दी आहे, म्हटलं ट्रॅफिक बाजूला होईल ना, त्याला आवडायचं नाही ते. मग काय, आमची ट्रान्सफर तिथून सह्याद्रीला राहायचा अशोक. त्यावेळेला सह्याद्री आज जे गेस्ट हाऊस आहे ना, ते शंकरराव चव्हाणांचं रेसिडेन्स होतं. मग त्या पहिल्या प्रिलिमच्या आधी एक सुट्टी असते ना, तिथून जो त्यांनी मला घरी नेला, तिकडे बसून अभ्यास करूया, तर ते मी जवळजवळ 1.5 वर्ष त्याच्या घरीच होतो. मी सॅटर्डे संडेला तोच यायचा मला घेऊन घरी. आईवडिलांना भेटलो की परत रवानगी तिथेच. मग काही नाही, पण मला बाकीचे टेन्शन खूप होते. यांना काय सपोर्ट होता घरच्यांचा, सगळ्यांचा. माझे प्रॉब्लेम तो होता वडिलांचाच. मग मी काही फार अभ्यासात मी कॉन्सन्ट्रेट नाही करायचो. पण एवढं करून मी, अशोक आणि संजू कांबळे आमची जोडी होती. अजून पण होते दोघे तिघे, आम्ही तिघे क्लोज. पण तिघांपैकी फक्त मीच पास झाले, दोघांना 80 होती. अशोक चव्हाणांना हो हो, अशोक चव्हाण संजू दोघांनी. मला आठवतं अजूनही, मला संजूच्या आईला मी फोन केला की ते रिझल्ट ते कळतो ना कुठून तरी, मग त्यांना
प्रेसमधनं त्यावेळेला मला माहिती नाही आम्ही, पण ते पॉलिटिकली स्ट्रॉंग होते. अशोकने काही कोणाला फाइंड आउट नाही केलं, पण संजूच्या आईने फाइंड आउट केलं. मला फोन आला, तर मी म्हटलं, मम्मी म्हणायचं होतं, म्हटलं मम्मी काय झालं, झालाच पास. म्हटलं अच्छा. दोघांचं काय, यांना एटी केटी. बरं, मी एकही क्लास नाही, काही नाही, काही नाही करून मी पास झाले, सगळे अगरवाल बगरवाल करून ते. पण मग दुसऱ्या वर्षी काय झालं, भवनचे प्रिन्सिपल होते पारेख, GD पारेख. केमिस्ट्रीचं जे पुस्तक लिहिलेलं ते त्यांचं असायचं करिक्युलमला. तर ते शंकरराव चव्हाणांचे मित्र होते. तर ते शंकरराव चव्हाणांना म्हणाले की तुम्ही याला माझ्याकडे पाठवा. भवनला प्रिन्सिपल होते ते. त्यामुळे मग आमची पण अशोकने उचलबांगडी गेली तिथून, एल्फिन्स्टनवाला आणि भवन्स. पण भवन्सला आल्यावर मी मला नाहीच कॉन्सन्ट्रेट, मी डॉक्टर बिक्टर मी हसायचोच स्वतःला, मी काय करतो. मला सगळं चांगलं आहे. माझी जी प्रॅक्टिकल जी जर्नल असायची, ती माझी जर्नल आमचे प्रोफेसर ठेवून घ्यायचे, लोकांना दाखवायचे जर्नल कसं असायला पाहिजे. तेवढंच, बाकी काय अभ्यासात काही नंतर रसच गेला. म्हणजे काय करायचं काय पुढे. मेडिकलला मला माहिती होतं इम्पॉसिबल आहे, मला काही क्लासेस बिसेसला पैसे नव्हते. मग काय करायचं, मग मी पळायचो. मी काही इंटरमिजिएट, त्यात आत्ताचं 12वी त्याचं फर्स्ट इयर इंटरमिजिएट असायचं. मग झालं, मग काही टाळलं. मग मी नंतर इंटरमिजिएट नंतर मी BA ला ॲडमिशन घेतली. म्हटलं सायन्स नको, पण काही केलं नाही. आणि त्याचं मला काही वाईटही वाटत नाही. पण खूप डिग्री असलेले लोक बघितले ते, त्यांना काही येत नाही. मला डिग्री नसून पण मला जरा त्यांच्यापेक्षा बरं येतं, म्हणजे खूप येत नाही. पण मग अशोक, मी ग्रॅज्युएशन करून अशोक मग MBA करायला गेला नाशिकला. म्हणजे दुसरा मित्र होता DP सावंत, त्यांनी पण ग्रॅज्युएशन करून तो मेडिकल रेप झाला. मी आपलं माझं स्ट्रगल पिरियड सुरूच. मग वडिलांची तब्येत नाही बरी, मग आय टू गो. मग हळूहळू ते म्हटलं अंटील वड्यात सांस्कृतिक कार्यक्रम, आणि त्याच्यात जयदेव हातंगडे आणि रोहिणी हातंगडे माझे नेक्स्ट डोर नेबर होते. अगदी म्हणजे जेवढं मला आई वडिलांचं दर्शन व्हायचं तेवढं त्याचंही दर्शन व्हायचं. सकाळी उठलो की पाठी खिडकीत पाडलं म्हटलं की हातंगडी काकू आमच्या जयदेवची आई, आणि तो NSD वरून आला. आम्हाला ते NSD काय आम्हाला माहिती नाही. आणि मग तिकडे मग सगळे नसीर बिसीर यायला लागले, नसीर, ओमपुरी, शबाना विबाना. तिकडे एका पिक्चरचं पण शूटिंग झालं, तरंग नावाच्या, मला वाटतं कोणतरी डायरेक्टर होता. असंच म्हणजे असं आर्ट फिल्मचा डायरेक्टर होता. तरी आम्हाला वाटायचं की काय हे का आहेत पिक्चरमध्ये, हे हिरो दिसतात तरी का. इट वॉज अ जोक आमच्या. तेव्हा पण हा थॉट होता, म्हणजे हिरो म्हणजे असाच दिसायला पाहिजे. तेव्हा तर तसंच होतं ना, कारण धर्मेंद्र आणि हे सगळे चिकने अरे म्हणजे शशी कपूर आणि जॉय मुखर्जी गुड लुकिंग गाय. आम्ही असे बघायचो, त्यांच्या घरी शूटिंग मी खिडकीतनं बघत होतो. म्हणजे काय, आमच्याकडे एक कुटुंब राहायचं ना, ते खूप त्याची परिस्थिती घरची वाईट होती, नाचरे म्हणून. ती बिचारी बाई, मग बोललं त्याची अशी नाला म्हणली, इथे इकडे कुठे कुठे कामं करून ती घर चालवायची. तिला तर बिचारमध्ये रोल दिला. अरे म्हटले काय सिनेमा. मग झालं, आमच्यात एक शूटिंग पण झालं आमच्या बाहेर कॉलनीत. तिकडचं वातावरण बघून म्हटलं रे हे काय सिनेमे. ते मग ॲटनबरोबर हिला गांधी दिलं, आणि त्याचंही आम्हाला इम्पॉर्टन्स आमच्या कॉलेज बिलेजमध्ये कळायला लागलं. सिनेमे मी फार पाहिलेच नव्हते. आम्हाला कुठे काय, कॉलनीत आम्ही दाखवले सिनेमे तेवढेच, ते पण पडद्यावर उलटे बघायला मिळायचे ना, कारण पुढे बायका बसायच्या. सरळ सिनेमा बायकांना, आम्हाला पाठी. मग अमिताभ बच्चनला काय मी उजव्या हातानेच फाईट मारताना बघितलंय, कारण ह्या साईडला ना स्क्रीनच्या. तर ते पिक्चरचं फार हे नाही, आणि हॉलिवूडचं तर नाहीच नाही. मग रिचर्ड ॲटनबरोनी गांधी करायचं ठरवलं आणि हिला घेतलं, रोहिणीला. ठीक आहे तिथलं. पण बाहेर म्हणजे अरे तुम्हाला जर येते तुम्हाला, मग आम्हाला वाटायला लागलं अरे काहीतरी आहे. मग तिथून खरा ॲक्च्युली हे वाटायला लागलं की अरे नाही रे आपण पण करला. मग जयदेवची नाहीतरी वर्कशॉप होतच, आविष्कार, ते सुरू केलं. आणि मग ॲक्टिंग
एकांकिका करत होतो, पण मग जयदेवजी ते खऱ्या अर्थाने कळायला लागलं की काय करावं काय नाही. मग बिझनेस सुरू केला मी. माझं काम बरं चालू होतं आणि बिझनेस म्हणजे काय आज क्लिअरिंग फॉर्डिंग माझ्या वडिलांचा वडिलांचा बिझनेस. बरं चालतं, पण मला ते आवडायचं नाही. म्हणजे आता ते कसं आहे, तो बिझनेस म्हणजे रात्री जास्त आमचा एक्सपोर्ट रात्री चालायचा. मी कंटाळायचो, मग ते खूप अंडर द टेबल देणं बिणं असायचं आणि माझी चिडचिड व्हायची. तर मला भाऊ बी बोलला, तू येऊच नकोस. मी म्हटलं अरे आपलं काम चोख आहे, म्हटलं का देतोय आपण पैसे. साधारण 21-22 त्या वयाच्या हा, झालं त्या पुढे टप्प्यात. पुढे त्याच्या पुढेच गेलो. मग मी काही नाही, आमची एक गर्लफ्रेंड होती, पण तिचं म्हणणं असं होतं की जॉब करायचा, बिझनेस अनसर्टन असतो. मग सगळं हे करत असताना मी बँकेची एंट्रन्स एक्झाम दिली. आता एंट्रन्स एक्झाम नंतर पण आता ते रिझल्ट गेला जाणार, मग त्याच्यामध्ये जाऊन मी नगरला 3 महिने हापसे खणले, बोरवेल्स. मजा, मी आयुष्यात खूप काय काय मजा केली, पण तो बोरवेलचा मला पिरियड चांगला होता. मी बोरवेल कंपनीमध्ये मॅनेजर होतो. माझ्या मित्राच्या काकाची होती, पण एन्जॉय केलं. म्हणजे आउटडोअर लाईफ काय असतो, कुठे झोपायची तयारी ठेवणं, कुठे मिळेल ते खाणं, ही सगळी सवय तिकडे लागली. गर्लफ्रेंड होती, ज्या घरचे पण सांगत होते जॉब बॉब. मग आय वॉज एन्जॉईंग. म्हणजे बोरवेलचं मी खूप एन्जॉय करतो. मला पैसे खूप चांगले देत होते तिथे. तिथे जॉब लागला मला बँकेत, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये. काय करायचं, तुला बोरवेल्सवाला म्हणत होता मी तुला बँकेत मिळतात त्याच्यात तिप्पट सॅलरी देतो, जाऊ नको. पण नाही, सिक्युरिटी ती ना आमच्या गर्लफ्रेंडला की इथे बँकेत जॉब. मग आलो आणि बँकेत जॉब केला. मग ते काही मन नाही रमलं, अजिबात नाही. म्हणजे रोज इरिटेट व्हायचो मी, कारण काही काम नाही. पण आपले बरेचसे मराठी बँक कलाकार गॅरंटीला बँकेत होते, पण मला नव्हतं ना. मी रेस्टलेस कायम, पहिल्यापासून मी एक रेस्टलेस सोल आहे. मी कधी एका जागेवर थांबलो नाही. मी जिथे रस्ता मिळेल तिथे, त्यामुळे मी आज इथे पोहोचलोय. कारण मी हे नाही केलं की मला एक गोष्ट मिळत नाही म्हणून तिकडे थांबलो नाही. नाही मिळत नाही, विसर आहे, दुसरीकडे चल. उगाच तिकडे थांबून वेस्ट होण्यापेक्षा नाही होत, जो नशिबात नाही हे लिहिले, चल पुढे. तर ते बँकेत मी गेलो तर मी ऍडव्हान्सेस डिपार्टमेंटला होतो. रेग्युलर म्हणजे असं हे नाही, रोजचा बिझनेस होता, ऍडव्हान्सेस डिपार्टमेंट टाउनला. 7 तासापैकी मी मॅक्झिमम, मला असं वाटायचं मी रोजचं काम मला साधारण एक 13-12 मिनिटं असेल. ते कोणी आलं गॅरंटी द्यायला की बांधा ती आणि द्या, पण बाकी मी माशा मारत बसायची. तो फ्रस्ट्रेट झालो. मी काय करतो, मी त्यात मग बँकेत लायब्ररी सुरू केली, पुस्तक आणायचो, काहीतरी टाइमपास. पण तो बॉस पण यायचा, मला विचारतं आर यू फ्री. मी म्हटलं नाही, मी नोकरीला नाही ते, पण ते आय वॉज फ्रस्ट्रेटेड, काही काम नाही असं मला वाटायचं. मग त्याच वेळेला मी ते वर्कशॉप केलं जयदेवचं, आणि 6 महिन्यानंतर मी म्हटलं मला नाही होत, मी सोडली. बँक सोडली. सोडली नाही, मी बंदच केलं जायचं. अजून पण गेलो तर मला कदाचित देतील का, रेझिग्नेशन दिलं नाहीच. पण मला काढलं तर ते अजून त्याचं असेल, पण एक तर ते बाहेरनं घेतील कॉम्पन्सेशन, किंवा मला त्यांना द्यायला लागेल ना काहीतरी. इतक्या वर्षाची सर्व्हिस झाली, म्हणजे रिटायरमेंटचं पण वय झालंय माझं. बघायला पाहिजे म्हणजे काही प्रॉव्हिडंट फंड बिंड माझा काही कापलाय का. 6 महिन्याचा कापला असेल, पण मी नाही सोडलं ते. मी म्हटलं नाही, आणि मग परत मी माझ्याच बिझनेसमध्ये. त्या गर्लफ्रेंड बरोबर छोटासा प्रॉब्लेम झाला, ही पार्टेड वेज. मग काय मला कोणी नोकरीला कर असं सांगितलं नव्हतं ना. तर ते एक काय म्हणतात त्याला, तो एक थोडासा मोकळा झालो मी, बिझनेस करायला लागलो. मग वर्कशॉप झालं आणि मला एकजण म्हणाला की विनय आपटे काहीतरी एक नाटक करतोय यंगस्टर्स, अफलातून नावाचं, वेस्ट साईड स्टोरीवर बेस्ड आहे, म्युझिकल. मी पोचलो तिकडे. तोपर्यंत मला वाटतं कास्टिंग झालं. पण त्यात कसं होतं, 2 गँग्स आहेत ना, त्या एक गुड गँगचे ठराविक रोल होते त्यांचे. बॅड गँगमध्ये कोणी जाऊ शकत होतं. म्हणजे 5 लोक ठेवा की 7 लोक ठेवा,
मारामारीच असायची ना ती. तर मी तरी म्हटलं की चल एक एक्सपिरियन्स म्हणून ते म्हणाले इथे संपले सगळे रोल, इकडे मी आलो. म्हणजे ठीक रिहर्सलला होतो आणि एक संजय शिमकल्याणी नावाचा नट होता, आहे असेल तो होतो त्या नाटकात. त्याला काहीतरी त्यावेळेला ना नवीन नवीन मला वाटतं ती टेलिव्हिजन सिरियल आलेली, त्याला कुठेतरी एक रोल मिळाला. त्याने आयत्या वेळेला नाटक सोडलं. मग त्याचा रोल अतुल परचुरेने केला. मग अतुल परचुरेचा रोल मोकळा आला. मग मग मला तो रोल मिळाला. विनय आपटेने मला तिकडे. दिलीप कुलकर्णी वॉज द मॅन इन्स्ट्रुमेंटल. म्हणाला महेशला घे त्या रोल. मग काय सगळेच होते ना, सचिन खेडेकर, मी, सुनील बर्वे, अतुल परचुरे, राजाराम देशपांडे. मग ते सुरू झालं. पण ते काय मग फार चाललं नाही नाटक ते. त्यावेळेसाठी जरा म्युझिकल जरा आत्ता असं चाललं असतं. ते खूप छान नाटक होतं ते, चिंद्र कांबळेने प्रोड्यूस केलेलं. पण ते काही 83 प्रयोग झाले. म्हटलं तर करायचं काय पुन्हा. आता ते कसं आहे ते रक्त लागलेलंच ना, आता काय ती काही चव जात नाही. मग करायचं काय. पण त्यावेळेला सगळे मातब्बर होते ना थिएटरमध्ये, डॉक्टर लागू, सतीश दुबाशी, सगळेच नाटकं त्याच्यासाठी लिहिली जायची. म्हटलं आमचं काय युथ बीथला असं काही नाटक नव्हतं. ते केलेलं आम्ही तेच पडलेलं, कोणाकडेच काम नाही. आम्ही मला आठवत आहे, मी खेडेकर आम्ही सगळे ते एक मैलू नावाचं वाटलं तर पार्ल्यात तिकडे किंवा दिनाना तिथे बसून आम्ही आमचं फ्युचर प्लॅन करायचो की काय आम्ही कसे किती पिक्चर करायचे आणि किती पैसे घ्यायचे. काही नाही, पण त्यावेळेला काही नव्हतं ना. म्हणजे एक सिरियल असायची, एका रोलसाठी साधारण 34 लोक तिकडे मरत असायचे. ते का बरं 13 एपिसोडची सिरियल, त्यावेळेला 13 म्हणजे आम्हाला खूप वाटायचे. पण ते मग काय फ्युचर काय नाही. रात्री फक्त आम्ही मोठे मोठे मनोरे बांधायचो, सकाळी उठून कळायचं काही होत नाही आमचं. पण मी पहिल्यापासूनच तसा होतो. मग मी म्हटलं काय करायचं, आपल्याकडे कोण नाटक लिहिणार नाही की सिनेमा देणार नाही. मग मी एक नाटक लिहून घेतलं. मीच हिरो, मीच निर्माता. अनिल बांदिवडेकरला सांगितलं डिरेक्ट कर. झालं नाटक. पण ते काही ते उत्साहात केलेलं नाटक होतं. नाटक काही फार बरं झालं आणि व्हायचं तेच झालं ते. पण परत मी म्हणतो ना की पहिल्या नाटकात मी कम्प्लीट लॉस गेलो, पण त्याचा मला अजिबात दुःख होत नाही. इनफॅक्ट झाला तर आनंदच होतो. जे काही वाईट होतं ते पहिल्याच नाटकात कळलं, काय करू नये ते. मग नाटकात राहिलो. मग मी परत तेच म्हणजे अशी आम्हाला बघायला कोणी नाटकाला येणार नव्हती. मग मी सदाशिव अमरापुरकरांना घेऊन अकस्मात नावाचं नाटक केलं. सदाशिव अमरापुरकर मोठे स्टार झालेले, पण ते पण नाटक काही अवॉर्ड बिवॉर्ड मिळाले. सदाशिव अमरापुरकर, नीना कुलकर्णी अशी कास्ट असून पण काही फार काय नाहीच मिळाले पैसे. त्याच्यानंतर नाटक केलं मी डॉक्टर तुम्ही सुद्धा. त्याला पण खूप प्राईज बीज मिळाले, कास्ट होती चांगली, पण पैसे नाही. असं करत करत मी 5 वर्ष खूप नाटकं केली. गिधाडे केलं, नरू आणि जान्हवी नावाचं नाटक केलं. पण गिधाडे चाललं होतं अजिबात नाही. आणि ते तर मी 5 प्रयोगात बंद केलं. त्याचं कारण वेगळे, ते आता इथे सांगण्यात काही पॉईंट नाही, नाहीच सांगणार मी. म्हणजे तर ते काही नाही. 93 साल उजाडलं आणि मग तोपर्यंत मी लग्न झालेलं, मला मूल झालेलं आणि पैसे नाही. म्हणजे माझी पहिल्या बायकोची आई होती, तिने खूप सपोर्ट केला मला. व्हेरी नोबल लेडी, खूपच. म्हणजे आय डिडंट नो वेअर माय नेक्स्ट रुपी वॉज गोइंग टू कम फ्रॉम. मारामारी, ती जाहिरातवाली रोज बाई शिवाय द्यायची, पैसे नाही दिले जाहिरात बंद करीन. पण नाटक चालू आहे, नाही देतो बाई, मग हे काहीतरी विक, ते काहीतरी विक, तिला पैसे द्या. एकदा खूप भडकलो आणि ती जाऊन तुला घरी जाऊन तिला शिवाय घातला, फाईट मारीन म्हटलं तुम्ही जाहिरात बंद केली. ती घाबरली, तिला काय कळे ना. म्हटलं तुम्ही दरवेळेला काय थ्रेट देता, म्हटलं काय सोडणार आहे का, म्हटलं तुम्ही पैसे कधी. बिचारी तिने नाही कधी मग मला फोन केला. पण तिचे काय पैसे घेणार तर होतीच ना ती कधीतरी. म्हटलं रोज तुम्ही डोस काय देता, म्हटलं नाटक आहे, म्हटलं जाहिरात देणार नाही. मग काही नाही. मग मी काय करायचं, आमचे पहिल्या बायकोचे एक मामा होते, ते म्हणे उमरगावमध्ये काहीतरी छोटासा व्यवसाय म्हणजे काय नाही, तेच माणसं देणार. विल्सन पेन होतं ना, त्याचं पॅकिंग करून बॉक्स बिक्स बदलून
ती माणसं देणार, मी फक्त जाऊन तिकडे पैसे घ्यायचे महिन्याला, असं होतं. करणार काय दुसरं, मग मी अग्री झालो, म्हणजे चल करूया. त्यात मला एक नाटक आलं वाचनात. ते आधी वाचनात आलेलं, ते मला खूप आवडलेलं, पण ते कोणतरी दुसरं करणार होतं, त्याचं नाव होतं ध्यानीमनी. मला आठवतं, मी प्रशांतवर चिडलो पण होतो, मला वाचून का दाखवलंस, कोणतरी करतंय ना, मग मला का वाचून दाखवलं. तो म्हणाला नाही, मला रिॲक्शन हवी होती. मी जाम चिडलेलो. ह्याच दरम्यान त्याचा फोन आला की अरे करतोयस का, आधी करणार होते, त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम होते. मी लगेच धावलो. मी आणि मोहन वाघांनी मिळून ते मग घरी म्हटलं हे आता लास्ट, हे नाही झालं की आपण जाऊ उमरगाव. ते नाटक केलं. पहिले 5 प्रयोग कम्प्लीट लॉस, म्हणजे मी पहिल्या बाजूचे सगळे दागिने घाण ठेवले. ते कॉमेडी होती त्याचं पण एक. आणि माझ्या मुलीच्या नावाचं एक इंदिरा विकास पत्र होतं, ते पण घाण ठेवलेलं. पैसे कुठून आणणार. तर ते मी सोडवलं लगेच. म्हटलं आता ते, कारण ते मॅच्युअर झालंय, ते मला त्याला 32,000 द्यायचे होते आणि मग मॅच्युअर झाले 50 मला मिळणार होते. मला 18 मिळाले असते. म्हणून मी दागिने सगळे जे गहाण ठेवले त्याच्यातनं ते पैसे तिकडे दिले. आणि नंतर कळलं की ते मॅच्युअर 6 महिन्यानंतर होते. पण गेले. म्हटलं कसं असं करून आम्ही केलं नाटक ते. आणि पहिल्या 5 प्रयोगातच जवळजवळ मी घरून 12-13 हजार वाटले पहिल्या 5 प्रयोगात. मला आठवते 5व्या प्रयोगानंतर मी घरी आलो, डोक्याला हात लावून बसलो, खूप रडलो आणि म्हटलं चला बॅगा पॅक करू, आपण जाऊ उमरगावला. आणि 6वा प्रयोग झाला. 6वा प्रयोग चालला, म्हणजे 6व्या प्रयोगाला मला घरून काही पैसे न्यायला लागले नाही. इनफॅक्ट मला एक 2-3 हजार मिळालेच. म्हटलं चला. आणि 7व्या प्रयोगापासून ते 100 प्रयोगापर्यंत ते हाऊसफुल गेलं. झालं उमरगाव कॅन्सल. मग ऑल द बेस्ट केलं नाटक. ऑल द बेस्ट हे ना, मला आज असं वाटतं की लोकांना खूप असे डाऊट्स आहेत. हे नाटक ऑल द बेस्ट ही एकांकिका होती. देवेंद्र पेम नावाचं एक त्यावेळेला इंटर कॉलेजात करत होता डिरेक्ट. गेलो रवींद्र नाट्य मंदिरमध्ये आणि एकांकिका बघितली. मला म्हणजे तो पडदा बंद होईपर्यंत मी बॅकस्टेजला होतो. कसा गेलो, कुठून उड्या मारत, मला अजूनही आठवत नाही. म्हटलं कोण आहे याचा लेखक, देता हा देवेंद्र कसा उभा था. म्हटलं इथे, म्हटलं हे नाटक मी करतो. म्हणाल नाही एकांकिका. म्हटली मला कळत नाही का. म्हटले आपण फुल लेंथ म्हणून करू. बोललो. तिथून आलो मोहन वाघांकडे. मोहन वाघांबरोबर मी करत होतो ध्यानीमनी. त्यामुळे म्हटलं काका एक नाटक पाहिलं, म्हटलं जबरदस्त एकांकिका. तर म्हटलं मी करायचं म्हणतो, तो आपण करूया. त्यांनी मला जवळजवळ हाकलं, एकांकिकावर नाटक बिटवत नाही, मला इंटरेस्ट नाही. म्हटलं तुम्ही बघा. नाही नाही मला इंटरेस्टच नाही म्हणाले. तुला करायचं तर कर. गेलो. मग मी देवेंद्रशी बोललो, सगळं झालं. त्याला काय म्हणतात, त्याला सायनिंग दिलं, सगळं झालं. मग त्याला लिखाणाचं प्रोसेस. तर ती एकांकिका त्यांनी एकदा इथे पृथ्वीला करायची ठरवली. मोहन म्हटलं चला येतं तर. बरं, मी माझं म्हणणं की मला तेच आर्टिस्ट पाहिजे. देवेंद्रला त्यावेळेला स्टार पाहिजे होते कमर्शियल. म्हटलं नाही हेच चांगले आहेत, अंकुश आणि भरत. तेव्हा पण एकांकिकेमध्ये हेच होते. हा. आणि हा होता कोण तो विवेक ना, काय विकास कदम. तर विकास कदमच्या ऐवजी मी संजय नार्वेकरचं नाव सुचवलं. कारण ते पण का, संजय माझा मित्र रुईयाचा. काकांना म्हटलं आहे तिकडे, येतं का बघायला. मग आले. अरे तू कशाला तू त्रास मला देतोस रे. नाही होत नाही. म्हटलं तुम्ही बघा ना, एकांकिका म्हणून बघा. बघितलं आणि मग ते नाही आपण करूया. मग ते विकास कदमला विचार तू का नाही करत. मी म्हटलं काका मीच संजयचं नाव ठरवलं तिकडे. ते झालं. मग ते त्याचं थोडंसं देवेंद्रचं असं होतं की त्याला स्टार हवे होते आणि ते काही नाटकने हिस्ट्री केली, त्याला काही अर्थच नाही. ते नाटक फक्त चालवत बसलो असतो ना मी, तिकडे लस मी खूप पैसे बनवले असते. मी काय नाही, त्यातनं जे काय पैसे आले त्यातनं पिक्चर बनवलं आई. तर असा माझा प्रवास वरती खाली. आजही इथून पैसे घेतो, तिकडे घालवतो, पण मजा करतो मी थांबत नाही. तेच म्हटलं ना मी, चालायचं जो रस्ता निकले उधर चलो. इथे काय प्रॉब्लेम आहे
आहे बाजूला गोपच्या, जा तिकडून गपचूप. थांबायचं नाही. मला ते माझं काय म्हणणं आहे, मी थांबलो की मी संपलो. मला एक इथे विचारायचंय की तुमच्या सिनेमांमधनं आम्हाला खऱ्या अर्थानं मुंबईचं वास्तव कळलं आणि मग वास्तव सिनेमा असू दे की लालबाग परळ हे कुठून आलं म्हणजे चाळ संस्कृतीशी जे तुमची मी नाळ राहायचो बांधलेली ना, आहे ती ती कधीच त्या सुटणार मागचं नाही. हे आहे. ती कधीच सुटणार नाही. माझ्यातला जो माणूस आहे, म्हणजे मला माणसं आवडतात. मला बेसिकली मी असे ते एकत्र, काही लोकांना आवडतं माहिती एकटं नाही, मला डिस्टर्ब करू नकोस, पण नाही, मला माणसं पाहिजे आजूबाजूला. कधी कधी घरचे पण, मेधा पण म्हणते की ते अख्खा वेळ तुला काय लोक पाहिजे, मला लागतात. कारण मी त्या संस्कृतीतनं आलेलो आहे. रात्री पण आमच्याकडे घरात पण माझे वडील गेले की घरात माझ्या सारी 15 एक मुलं बसलेली असायची. तर ते आमचं एक बॉन्डिंग होतं. आणि ती आमची चाळ चाळ म्हणजे कशी होती, बैठी घरं होती आमची. चाळ म्हणता येणार नाही. प्रत्येकाला छान समोर बगीचा होता. म्हणजे आमच्या कॉलनीत 52 घरं होती, साधारण एक 40 एक आंब्याची झाडं होती आमच्याकडे. म्हणजे सगळ्यांचे चोरायचे. माया कैऱ्यांकडे कोणी बघायचं पण नाही, असं बघायचं पण नाही, म्हणजे आवाज नाही. आणि माझं झाड होतं असं बाहेर असं दिसायचं, कैऱ्या लागलेल्या. पण माया कोणी चोरलं नाही कधीच. मी चोरायचो लोकांच्या. ठीक आहे, ठीक आहे. तर आणि समोर आमच्या ना, म्हणजे अगदी सकाळी आम्हाला टाइम कळायचा ना, तो मिलचा भोंगा वाजला की 6 वाजता वगैरे 7 वाजता भोंगा वाजायचा. हा 7 वाजले म्हणजे ती शिफ्ट संपायची ना आणि दुसरी सुरू व्हायची. सगळे ते भोंग्याचे टाइम माहिती होते आम्हाला. दुपारी वाजला 3 वाजता मला वाटतं ती पहिली शिफ्ट संपायची. पहिली शिफ्ट. तर ते त्यामुळे मी बरेचसे मग आम्ही क्रिकेट खूप खेळायचो ना, त्यामुळे मॅचेस असायच्या. तिकडे सहकार नगर होतं, तिकडे खूप मिलवाल्यांची मुलं राहायची. मिलवालेच राहायचे. कोहिनूर मिल कंपाऊंड होतं, तिकडे क्रिकेटची टीम होती. त्यामुळे मिलवाल्यांच्या मुलांची मैत्री खूप होती क्रिकेटमुळे. आणि नंतर नंतर जे काय झालं ते, म्हणजे मिल स्ट्राईक झाल्यानंतर मिलवाल्यांचं म्हणजे आपण जसं म्हणतो ना, की मी हे कम्पेअर करतो, मी जसं जर्मनीमध्ये झालं ना ज्यूजना संपवायला, तितकं नाही, पण तसं त्यांनी संपवलं मिलवाल्यांना. म्हणजे रुथलेस, म्हणजे इट्स अ बिगेस्ट ट्रॅजेडी. पण जी कधीच, भोपाळ गॅस ट्रॅजेडी तशी मिल ट्रॅजेडी आहे. त्या मिलचे भाव वाढवायला, ते दत्ता सामंतला धडा शिकवायला, पॉलिटिकल त्याची पार्टी होती, त्यामुळे ते एका माणसाला संपवायला तुम्ही सगळे लाखो मिल वर्कर्सचे फॅमिली संपवले. तर बरं, मी ते बघितलेलं ना, माझ्या समोर झालेल्या गोष्टी आहेत त्यांची परिस्थिती, त्यामध्ये कुठेतरी ते राहिलं इनग्रेंड. आणि ते रिफ्लेक्ट झालं माझ्या सिनेमात. मला वाटतं वास्तव वॉज द फर्स्ट. आणि मग जयंत पवार तर मिलमध्ये काम केलेला माणूस, तर त्यांनी जे लालबाग परळ लिहिलं ना, ते एक्स्ट्रॉर्डनरी लिहिलं. मग ह्या गोष्टी मला खूप जवळच्या आहेत. आणि मला माझ्या सिनेमात मला जे काही दिसलंय, मी बघितलंय, तेच कुठेतरी रिफ्लेक्ट होतं. ते मी आय माइट शुगर कोट इट और ते अजून डार्क करीन, पण ते कुठेतरी मी आयुष्यात बघितलेलं किंवा अनुभवलेलं पाहिजे ना, तर ते येतं. म्हणजे जसं आत्ता मला विचारलं जुनं फर्निचर, मला एक कोणीतरी विचारलं की तू कसं ते त्या वडिलांची व्यथा मांडलीस. मी म्हटलं कारण मुलगा मी होतो ना. म्हणजे मी काही नोबल नव्हतो, मी तो मुलगा होतो. म्हणजे जसं आजची मुलं आहेत ना, म्हणजे आय डिडंट हेट माय फादर त्या तसा, पण आपण कधीच थोडेसे इन्सेन्सिटिव्ह असतो. म्हणजे मी कायम असंच म्हणतो ना, की आपल्याला खूप वेळा मला आठवतं की माझी आई म्हणायची, अरे महेश तो पण डॉक्टरकडे जाऊ ना, 2-3 डॉक्टर. बरं दिसत नाही काय, अजून एका डॉक्टरकडे जाऊन काहीतरी. त्यांना त्यावेळेला ह्युमर करणं गरजेचं. आपण म्हणतो ना, आता वयाच्या मानाने बरोबर आहे का, ते होतच असं. हे किती इन्सेन्सिटिव्ह आहे वाक्य. लहानपणी त्यांनी आपल्याला सांगितलं असतं, वयाच्या मानाने हे नको. तर त्या अशा खूप गोष्टी माझ्या त्या डोक्यात होत्या, ते माझ्या कुठेतरी जुनं फर्निचरमध्ये रिफ्लेक्ट झालं. तर ते मुंबई डेफिनेटली, मी मुंबईबद्दल खूप सेन्सिटिव्ह आहे. आणि मी मुंबई गेली 60 वर्ष जवळून बघतो. त्यामुळे मला दिसतंय ते काय मुंबईचं झालं ते. म्हणजे आजची परिस्थिती अशी आहे की मला नाही राहायचं मुंबईत. म्हणजे मी जाईन. मुंबईवर प्रेम कायम, पण इम्पॉसिबल होत जाते. म्हणजे त्रास होतोय मला. असे ते माझी मान दुखते आता हल्ली. असंच फिरतो मी ते सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल बघून.
मला कधी कधी तीच भीती वाटते ना, काहीतरी एखादी डिझास्टर स्ट्राईक व्हायला नको मुंबईला आज. आणि कधी नॅचरल डिझास्टर स्ट्राईक झालं आज काय, म्हणजे कुठे मुंबईतनं पळायला जागा नाही. एक 7 रिक्टर स्केलचा अर्थक्वेक मुंबईला बरबाद करू शकतो. येस. पण कोणाला काही त्याची पडलेलीच नाहीये. जे शहर खूप प्रेम केलं शहरावर, आज मला तिथे श्वास घेताना पण त्रास होतो. कारण आज मुंबईचं एअर क्वालिटी इंडेक्स डेंजर लेवलच्या डबल आहे. म्हणजे जसे आज हल्ली डास मरत नाहीत ना, हल्ली काही लावून डास पण तयार, तसे मुंबईकर तयार झालेत. ती कार्बन मोनॉक्साईडने भरलेला ऑक्सिजन घेऊन. पण ते फार काळ नाही होणार ना, कधीतरी एक डिझास्टर किंवा एक एपिडेमिक. जाऊ दे, तो विचार करत नाही मी. बरं, वास्तव सिनेमाची मी तरी पारायणं केली आहेत, त्यामुळे तो सिनेमा घडताना आम्ही जेव्हा त्याच्याविषयी ऐकतो, वाचतो, तेव्हा असं आम्हाला कळतं की आधी संजय दत्त आणि तुमच्यात काही बरं नव्हतं. काही म्हणजे किंवा शूटिंगच्या दरम्यान किंवा काही असे किस्से घडले होते आणि ती मग मैत्री झाली. नेमकं कसं काय झालं वास्तवच्या आधी माझं काही नव्हतं. आणि वास्तव ऐकल्यापासून तो म्हणजे जवळजवळ माझा दासच झाला. त्यामुळे माझं त्याचं बरं का नसेल. पण ती कशी काय, म्हणजे संजय दत्त ती पण इतक्या वेळा झाली ना, ती मला वाटतं त्याची पारायण मला वाटतं प्रत्येक चॅनलवर 32 वेळा झालं असेल. त्यामुळे आपण ते स्किप करूया, म्हणजे हा क्वेश्चन आपण ऑप्शनला टाकूया. कारण ते मी खूप वेळा सांगितलंय की, आणि संजय दत्त मला आवडायचा. म्हणजे आता त्याला आवडायला पण कारण, मी लहानपणी मला संजय दत्त म्हणायचे. माझे पण केस असे सिल्की होते, माझे पण केस असे उडायचे. त्यामुळे आपल्याला म्हणतो ना एक संजय हवा होता. पण तरी त्याला भेटल्यावर तो माझा मित्रच झाला असता काय. मला त्याच्यात कधीच माझं काही त्याशी भांडणाचा बह पण नाही झाला कधी. तो अजूनही तेवढाच प्रेम करतो माझ्यावरती. आणि वास्तव ज्या वेळेला ऐकला त्याच्यानंतर तो माझा म्हणतो ना दास. रोज सकाळ दुपार संध्याकाळचा फोन असायचा, काय करतोय, भेटतोय. पण तो वास्तव झाला आता ना, मला ना तो एक पिक्चर झाला, तो इट डिझर्व. पण त्याच्यानं मी खूप चांगले पिक्चर केले का. म्हणजे माझं आयडेंटिटी वास्तव नाही का, माझी आयडेंटिटी अस्तित्वाबद्दल मला ऐकायचंय. अस्तित्व आहे माझी आयडेंटिटी. काकस्पर्श आहे माझी आयडेंटिटी. पांघरुण आहे माझी आयडेंटिटी. जीस देशमुख होता आहे माझी आयडेंटिटी. लालबाग परळे किती पिक्चर केले मी. नटसम्राट आहे. म्हणजे तरी आपलं ते वास्तव ठीक आहे झालं ना. म्हणजे तो वाईट नाही, मला पिक्चर बद्दल आदर आहे. पण ते मला वाटतं जरा जास्त बोललं जातं वास्तव बद्दल. अस्तित्व माझा फेवरेट पिक्चर काय, कारण माझ्या मुलीसाठी लिहिलेला पिक्चर आहे मी. ते मला थोडंसं ते कायम अजूनही वाटतं की मी लहानपणापासून होते. माझी चिडचिड असायची की माझ्या आईचं नाव कमल होतं. तर मी आजीकडे गेलो की ते कमल म्हणायचे, घराला चारुलता म्हणायचे. मी म्हटलं आईला एकदा विचारलं का, तर म्हणलं इकडचं नाव माझं. म्हटलं का नाही इकडचं नाव, कमल काय वाईट आहे. मी असा हा काय इरिटेटिंग पहिल्यापासून होतो वाटतं. म्हणजे मी छळायचो आईला, तू का नाव बदललंस, तू चारुलता नाव का ठेवलंस तुझं कमल. ती म्हणते रे माझ्या हातात काही नव्हतं रे, हे इथे ती पद्धत होती इकडचं नाव आणि तिकडचं नाव. तर जेव्हा मला मुलगी झाली तेव्हा म्हटलं की कोण डेअरिंग असेल का हिचं नाव बदलायची, म्हणून मी तो अस्तित्व लिहिला तिच्यासाठी. की माझ्या मते की जगात एकच नातं 100% कन्फर्म नाही, ते आईचं आणि मुलाचं. कारण तिच्यातलं झालेलं आहेस तू, तिच्यामधलं यू आर अ पार्ट ऑफ हर. बाप आई म्हणते तू बाप, आवाज नाही करायचा. बापाने फुशारके मारूच नाही. आता ते डीएनए बीएनए झालं का, तेव्हा काय आईने ठरवायचं हा आहे की नाही, तरी त्याचं नाव का. हा मला पहिल्यापासूनचा राग होता. त्यामुळे मी तो अस्तित्व लिहिला मी. आणि ती स्टोरी तशीच लिहिली की 28 वर्ष एक माणूस एका मुलाला वाढवतो म्हणून किती मायार का दिसतो, कळल्यावर लगेच त्याचं कसं चेंज होतं. तर तो इज वन ऑफ माय मोस्ट फेवरेट फिल्म्स. एक तर तो माझ्या मुलीसाठी लिहिला म्हणून, आणि दुसरं म्हणजे मी ह्या जगात मी म्हणतो ना, मी खूप देवात विश्वास ठेवलेला माणूस आहे. मी खूप स्टॉन्च हिंदू आहे. म्हणजे पण मी स्टॉन्च हिंदू आहे, पण मी अँटी रिलिजन नाही कुठल्या. पण हिंदू माहेर का स्ट्रॉंग तुम्हाला शोधून सापडणार नाही. दुसरं मी देव म्हणजे देवात माझा भयंकर विश्वास. पण यू नेव्हर सी मी की आज या देवळात गेले, आज उपास धरलाय किंवा देवासमोर उभा आहे. मी कुठेही बसून मग रात्री उठून पण बोलतो त्याशी, सलाम करू, ही इज माय फ्रेंड. त्यामुळे देव मी खूप वर ठेवतो, आणि ते देवाच्या वर मी माझ्या आईला ठेवतो. कारण ॲज मी इतकी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी जगात कोणी बघितलेली नाही. म्हणजे इन्स्पाइट ऑफ माय फादर्स अल्कोहोलिझम, 6 मुलांना वाढवलं. ओ माय गॉड. म्हणजे मी हा पिक्चर दाखवला तर लोक म्हणतील किती मेलोड्रामा आहे, खोटा आहे.
इतकं माझ्या आईने केलंय आणि ते मला सांगायचं पण नाहीये, ते माझं पर्सनल आहे. ते मला जगाकडनं तिच्यासाठी पोचपावती नको, ती मला माहिती आहे ती काय होती. सो ती फॉर मी शी इज गॉड. ती एक नंबर, त्याच्यानंतर सगळे देव, त्याच्यानंतर सगळी देव माणसं, त्याच्यानंतर मुलं येतील मध्ये कधीतरी, बायको येईल मध्ये कधीतरी, पण वरती सगळ्यात. आई. आणि माझं कायम असं म्हणणं आहे की बाई ही पुरुषापेक्षा वेन टाइम कम्स 10 टाइम्स मोर स्ट्रॉंगर आहे. त्यामुळे ते माझ्या पिक्चरमधून रिफ्लेक्ट होतं. रीमा वॉज मोर स्ट्रॉंगर दॅन संजय दत्त इन वास्तव. माझ्या सगळ्या बायका स्ट्रॉंग आहेत. माझी नम्रता शिरोडकर वॉज अ प्रॉस्टिट्यूट, पण तिचा दम होता सांगायला गेट आउट म्हणून त्याला. तसं माझी तब्बू वॉज व्हेरी स्ट्रॉंग. तर ते सबकॉन्शियसली बिकॉज आय बिलीव्ह, म्हणजे माझ्या लालबाग परळमध्ये माझी सीमा बिस्वास वॉज व्हेरी स्ट्रॉंग, वीणा जामकर वॉज व्हेरी स्ट्रॉंग. तर त्यामुळे ते माझं कधीच जाणार नाही. मी माझ्याकडे बाई ही वीक दाखवणार नाही मी, बिकॉज आय डोंट बिलीव्ह देअर वीक. तर ते एक सबकॉन्शियसली येतच माझं, ते बिकॉज थँक्स टू माय मदर. आणि ज्या ज्या बायका, म्हणजे मला, म्हणजे मेधा म्हणा किंवा माझी पहिली बायको म्हणा, मी आज जो आहे ना त्याच्यात 90% कॉन्ट्रीब्युशन बायकांचं आहे, व्हॉट एव्हर आय एम टुडे. आणि आता काय आमच्या मुली आहेत तिघी, मुलगा पण चांगला आहे माझा स्वीटहार्ट, पण मुली माझी मोठी मुलगी अश्वमी ती अशीच आहे. ज्याला मी जिच्यामुळे पिक्चर लिहिला ना, तर मी त्यावेळेला असं लिहिलं करी हिचं कोणी नाव बदललं तर, पण तिला आज बघतो ना तर मी म्हणतो कोणी डेअरिंग करून दाखवायची तिच्याकडे नाव बदलत, म्हणजे मला काहीच करायला लागणार नाही, इतकी स्ट्रॉंग आहे ती. म्हणजे आमची सई स्ट्रॉंग आहे, गौरी स्ट्रॉंग आहे, आणि आय सी टू दॅट दे आर स्ट्रॉंग. कधीच कुठे ऑन पार नाही, ते जरा सरसच पाहिजे तुम्ही पुरुषांपेक्षा. पण आता तुम्ही मुलांविषयी म्हणालात म्हणून, पण सत्या मला खूप शांत सॉफ्ट वाटतो. सत्य माझा ना खूप गुड बॉय आहे तो. म्हणजे मला कधीतरी वाटतं ना, तो आजकालच्या सोसायटीत ना तो मिसफिट आहे. ही इज अ गुड गाय. त्याला वाईट कोणाचं हे करत नाही. त्याला काही झालं तर तो इमोशनल होतो, आणि तो भयंकरच, म्हणजे आहे तो साधा आहे. आणि त्याचं थोडंसं आधी शाळेत त्यात एक ADHD आहे त्याला, त्यामुळे त्याला काय म्हणतात, त्याला शिकण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम यायचा ADHD असल्यामुळे. ते पण तो खूपच भोळा आहे. मला तर कधी कधी हे वाटतं की ना, इज नॉट अ सोल हू विल हर्ट एनीबडी. ठरवून चिडला की खूप चिडतो. तुम्ही कधी म्हणता असं कसं काय, तुम्ही कसा आणि तू कसं? नाही, तसं तो इमोशनल आहे. म्हणजे ते मी कधीच त्याला, म्हणजे तू आहेस तसा मला आवडत असतो, म्हणजे जसं आहेस तसंच राहा पुढे. आणि कधी एखादा त्याच्या मुलाच्या ह्याच्यात हे आला, डाऊन पॅच आला, तर तुम्ही त्याला वडील म्हणून कसे समजावता? तुमच्यातलं कम्युनिकेशन कसं असतं? कम्युनिकेशन खूप मस्त आहे. मी मित्रासारखंच आहे. म्हणजे मी त्यावर बसून आय कॅन कन्व्हिन्स हिम त्याला ऍक्टिंग करायची, पण मी त्याला म्हटलं नको. म्हणजे मला वाटलं असं हा जबरदस्त ऍक्टर आहे, मी त्याला कन्व्हिन्स केलं की नाही, तुला ह्या फील्डमध्ये काही बघू पुढे काय त्याला करायचं, पण मी त्याला कन्व्हिन्स केलं की तू आता सध्या बिझनेस सांभाळ तू. पण त्यांनी ऐकलं. पण आय एम देअर. म्हणजे तू रात्री अपरात्री कुठल्याही मुलांनी मला अगदी कधी हाक मारली तर आय एम देअर. म्हणजे तो फोनला डबल पण नाही वाढणार बेल. ट्रकपर्यंत मी असेन लाईनवर, आणि जेवढा टाइम लागतो मला तिथून त्याच्यापर्यंत पोहोचायचा त्याच्यापेक्षा हाफ टाइम मध्ये मी जाईन, कारण मी गाडी फास्ट चालवतो. त्यामुळे ते त्या बाबतीत, मुलांच्या बाबतीत मी खूपच पॉझिटिव्ह आणि सेंटिमेंटल आहे. आणि कधी कधी त्यांना कोण काही ट्रोल बिल करताना माझी तार जाते. म्हणजे माझ्या काम केलेल्या पिक्चरबद्दल बोला, तुम्हाला नाही आवडत काही बोला, मला काही फरक पडतो. पर्सनल जाल तर मी शोधेन, जगाच्या दुसऱ्या टोकापर्यंत शोधेन. माझ्या मुलांना काही बोलायचं नाही, कारण ते त्यांचं काही घेणं देणं नाही ना. तुम्ही का त्यांना ट्रोल करताय? मला एक विचारायचंय, म्हणजे तुम्ही आता एवढे सिनेमे केल्यानंतर आज आपण पाहतो की महाराष्ट्रात मुंबई आहे, मुंबईमध्ये मायानगरी आहे, पण तरीही इथे उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात इथून येतं टॅलेंट आणि मग ते स्टार होतात. आज बरेचसे आपण बॉलिवूडमध्ये पण पाहतो, पण आपल्या मराठीमध्ये इतकं छान टॅलेंट आहे, थिएटर आर्टिस्ट आहे, तरी पण त्यापैकी असं कोणी स्टार आज बॉलिवूडमध्ये काही मोजकी नावं, माधुरी दीक्षित वगैरे तर हे आपण ऑप्शनला देऊ, पण
तशी नावं पुढे का नाही आपल्याला दिसत? म्हणजे काय कुठे कमी पडतो, काय होतं नेमकं? काय होतं की एकतर ना ही इंडस्ट्री, द फायनान्स वॉज नॉट कंट्रोल्ड बाय अ महाराष्ट्रीयन मॅन. हा एक खूप मोठा त्यातला भाग होता. मग ते नॉर्थची लॉबी होती ना, आणि साहजिकच त्यांना ती माणसं माहिती होती. म्हणजे मी हे म्हणत नाही की देवर ग्रजिंग आणि त्यांना ते जबरदस्ती करत होते. जी आपल्याला लोक माहिती असतात तीच आपण घेतो ना. पण आता थिंग्स विल चेंज. म्हणजे आता ही स्टार हे हळूहळू गायब होतील आणि ऍक्टर्सच रूल करतील. आणि आज ते मला दिसतंय की आज म्हणजे जेवढी मला ह्या ह्याच्यामध्ये काय म्हणतात ते कृती सॅनॉन किंवा ह्या इम्पॉर्टंट वाटतात, तेवढीच मला छाया कदम इम्पॉर्टंट वाटते. तेवढीच मोठी स्टार आहे ती. आवाज नाही करायचं कोणीच आता. त्यामुळे आता टाइम चांगले आपले मराठी लोक येणार आणि येणार नाही अशी मुसंडी मारून येणार आहेत ना, बघतो. कारण खूप चांगले ऍक्टर, खूप चांगले डिरेक्टर्स आहेत आपल्याकडे आज. म्हणजे आपली मराठी पोरं दाखवत आहेत की आम्ही फिल्म मेकर्स पण किती चांगले होते. त्यामुळे आता म्हणजे ह्याच्यानंतर मराठीचा झेंडा राहीलच. एक मला रीमा लागू आणि त्यांच्याविषयी बोला, कारण आता तुम्ही बऱ्याचदा रीमाताईंचं नाव घेतलं. नाही, रीमा वॉज माय बेस्ट फ्रेंड. म्हणजे कसं आहे, वेन वी आर ग्रोईंग अप ना, म्हणजे थिएटर करतो, रीमा स्टार होती. म्हणजे मला अजूनही आठवतं की एक ना कुठली तरी सिरियल होणार होती अशीच 13 एपिसोडची, आणि आम्ही अफलातून करत होतो, काम नाही, टेलिव्हिजन तर नव्हतंच पण कुठेच नाहीच. आणि राजन तामाणे एकदा माझ्याला म्हणाला की तू आणि रीमा एक सिरियल डिरेक्ट करणार आहेत आणि तू भेटायला येशील का एका रोल, मेन रोलसाठीच. मला आठवत इथेच तुळशीपाईप रोडलाच तिकडे राहायची रीमा. ते मी घरी गेलो तिच्या आणि रीमा येऊन बसली, गप्पा मारल्या आणि माझी तर अशी जिभेला गाठ बसली. मी असा नुसता बसून तिच्यासमोर बघत होतो. व्हेरी ब्युटिफुल शो. काय रीमा दिसायची त्यावेळेला, नाही कायमच ती चांगली दिसली. आणि मी नुसता, आणि शो सो नॉर्मल, म्हणजे काही स्टारी नाही, छान गप्पा मारल्या आणि मी फायनलाइज झालो त्या रोलसाठी. मला ते रोल मिळण्याच्या कौतुकापेक्षा मला रीमा बरोबर काम करायला मिळणार याचं, म्हणजे शी ॲज अ डिरेक्टर. पण ती काही कारणाने त्यांनी नाही केलं. मग कोणीतरी दुसऱ्याने डिरेक्ट केली आणि कोणाला दुसऱ्याच घेतलं, आम्ही बाहेर. पण ते रीमा बरोबर स्टेड. आणि मग ते नाटक मी करायचं ठरलं 92 साली. त्यावेळेला त्याचं नाव होतं तिची गोष्टच वेगळी. मीच लिहिलेलं, चंद्रकांत कुलकर्णी डिरेक्टर, मी आणि रीमा. मग ते रीमाचं मग मैंने प्यार किया आलं आणि रीमा स्टारच झाली. मग काय ते राहिलंच बरं. मी पण मग 94 साली सिनेमात आलो. ते खूप वर्षांनी आत्ता मी फिल्टर कॉफी या नावाने केलं परत तेच नाटक. परत काढल्यानंतर बघतो की काही म्हटलं ते अजूनही रेलेव्हंट आहे आणि केलं. कारण आजचं जे जग आहे ना, जग ॲम्बिशन ओव्हरराइड्स रिलेशनशिप. म्हणजे रिलेशनशिप सेकंडरी. आज मला माझं सक्सेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन एनी रिलेशनशिप आणि एनी इमोशन. तर ते इतकं करेक्ट होतं नाटक, ते आज मी केलं. पण रीमा वॉज ऑलवेज सट माय वास्तव म्हणा, निदान माझा पहिला पिक्चर त्याच्यात. बरं, आईमध्ये पण आधी रीमा होती. हो, ऐकलंय ते. पण ते काय झालं, तो प्रोड्युसर त्यावेळेला पळाला तो मग. आणि तोपर्यंत मग मी नाटकात स्थिरावलो आणि मग मी नाटक केलं. मग ध्यानीमनी केलं. मग मला ध्यानीमनी करताना मला डॉक्टर तुम्ही सुद्धा यायला एक प्रॉब्लेम झाला तेव्हा मला नीनानी खूप आउट ऑफ द वे जाऊन हेल्प केलं. आणि तेव्हाच मी विचार केला की मी कधी पिक्चर बनवला आई तर मी नीनाला घेईन. नथिंग, रीमाशी काही वाईट नाही, पण एक असतं ना आपल्याला की अरे नीनाने खूप आपल्याला सपोर्ट केला म्हणून दिला. पण त्याच्यानंतर सगळ्या पिक्चरमध्ये म्हणजे निदान, वास्तव, अरे हा जिस देश में गंगा रहता है, सगळ्या पिक्चरमध्ये रीमा होती. शिवाजीमध्ये पण काय नाही, मी शिवाजीराजे भोसलेमध्ये पण तिला घेतलं एका रोलसाठी. हत्यार एक सिरियल केली त्याच्यात. खरंच ना, कधी कधी ना एक दोन ऍक्टर्स आहेत ज्यांना मी कायम कायम मिस करतो. एक प्रशांत सुभेदार, ओ कायच्या काय ऍक्टर होता, आणि रीमा. अजूनही कधी कधी कास्टिंग करताना सबकॉन्शियसली वाटतं रे इथे रीमा, इथेच प्रशांत. ते येतच नाही, कुठल्याही पिक्चरला ही दोन नावं येत नाहीत, डोक्यातच होत नाही म्हणजे तसे रोल असले तर. त्यामुळे आणि नाटकावर प्रेम आहेच माझं. नाटक करत राहणार. माझी संस्था काही बंद केलीच नाही मी. तर ते आता काम करायचं नाटकात.
बऱ्याच वर्षांनी तुम्ही रंगमंचावर येताय असं आम्हाला कळतंय. नाही, अजून अजून नाही. तसं नाटक मिळायला पाहिजे. आणि काय आहे की मी उद्या करायचं ठरवलं आणि मग मला डेट्स नसेल असं नको व्हायला. एकदा केलं काय आहे, एक नाटक म्हटल्यावर त्या नाटकावर एक साधारण एक 25-30 जण डिपेंडेंट असतात. बरोबर. मग त्याचे शो झाले पाहिजे. नाही तर मग तुमचं हिरोला काही वेळ नाही म्हणून त्यांनी का घरी बसून राहावं. ते आता बघू, तसा वेळ काढून मग नाटक करणं. मला एक कायम उत्सुकता हे जाणून घेण्याची होती, नटसम्राट तुम्ही केलात तेव्हा, की एक तर त्याच्यात 2 दिग्गज नाना वाटेकर आणि विक्रम काका होते, विक्रम गोखले, आणि बरेच सगळेच नट चांगले होते. पण हे दोघं एकत्र आणणं आणि काम करणं आणि कधी कधी आपल्याला पेशन्स आपले हलतात असे, आणि त्या लोकांना कंट्रोल करणं, ते कसं होतं म्हणजे त्यावेळी सेटवर? नाही, एकतर मी नानाला घ्यायचं ठरलो तेव्हा मला म्हणजे इंडस्ट्रीच्या बाहेरचे, माझ्या घरचे सगळ्यांना वाटायला पिक्चर होणार नाही. कारण नानाची एकतर ख्याती आहे की तो हेडस्ट्रॉंग आहे तो म्हणजे मस्त माणूस, आणि माझी पण ख्याती तीच. मग कसं होणार. पण मी म्हटलं करेन मी. आणि विक्रम गोखले माझा फेवरेट नट आहे आणि माझा मित्र होता तो. म्हणजे मी भले तो म्हणजे आम्ही आलो तेव्हा तो असा स्टार होता, पण ही बिकेम अ फ्रेंड. आणि म्हणजे ऍक्टर तो फार एक्सलन्स होता. म्हणजे एक स्कूल होतं ते. आणि मग हे दोघं मला मिळाले नाटकात. आणि बरं, मी पहिल्यापासून मी नाना आहे म्हणूनच नाही, पण मी ज्या वेळेला सिनेमा करीन किंवा नाटक करीन तर मी म्हणेन ते ना, इट इज माय विजन. मग ते चुकलं तरी इट इज माय विजन. मी असा बघितला, हा पिक्चर मला असा दिसतोय, मग तो तसाच. कोणी मला सजेस्ट केलं आणि त्याचं जास्त बरं असेल तरी मी घेणार नाही, कारण मग ते सगळेच सजेस्ट करत जातात ना, मग ते काही धेडगुजर होईल. म्हणजे मी समजा एक काय म्हणतात त्याला, स्पॅनिश विला बनवायला घेतला आणि मला कोणीतरी येऊन सांगितलं रे ते त्याच्यातनं थोडंसं केरळचं आर्किटेक्चर टाक, खूप चांगलं दिसेल. दिसेल चांगलं रे, पण ते भद्द दिसेल झाल्यावर मध्येच केरळ आणि मध्ये स्पॅनिश आहे. माझं स्पॅनिश 19-20 तरी स्पॅनिशच राहू दे, कळलं? किंवा गोवन असेल तर गोवनच राहू दे, कोकणात असेल तर कोकणातच राहू दे. चिऱ्याचं घर म्हणजे चिऱ्याचंच बनवीन ना मी. बरोबर. त्याला मध्ये वरती जर का मी ॲल्युमिनियमची छप्पर टाकलं तर ते चुकीचं वाटेल, त्याला कौलच पाहिजे ना. तर ते मी पहिल्यापासून म्हणजे मला वाटतं ते नानाने नाही आणि मला त्रास दिला. लोकांना वाटायचं नानाचं, अजिबात नाही. नाना वॉज ॲब्सोल्युटली फाईन. आम्ही मस्त आलं पिक्चर. मध्ये 2-3 खटके उडले तर ते काय, पण ते आय वॉज रेडी फॉर दॅट. मी हट्टी आहे म्हणजे मी माय वे ऑर द हायवे किंवा माझा. नानाने डिरेक्ट केला तर मी तसं ऐकीन. त्याचं विजन आहे ना ते. आणि नाना रिस्पेक्टेड. मला आवडलं काय की नानाने कधीच मला ओव्हर राईड करायचा प्रयत्न केला नाही, तेवढं त्याचं क्रेडिट आहे. आणि एक सीन आहे त्याच्यात विक्रमचा आणि त्याचा, आणि नानाने तो मला करू दिला जिथे विक्रम त्याला मारतो आणि म्हणतो की तुझ्यासारखा नीच माणूस भेटला नाही. हॅट्स ऑफ आहे नानाला. दुसरा ऍक्टर म्हणायचं नाही रे, एवढा नाही माझा अपमान करायचा, पण नानाने अजिबात हे नाही केलं. तर ते आहे, ते म्हणजे तो आहे थोडासा खडप्या, पण मला वाटतं इफ यू नो युअर जॉब, नानासारखा माणूस नाही काम करायला. मला आता लेटेस्ट तुमची मुलाखत आम्ही पाहिली आहे सगळ्यांनी, जी गाजतीये राज ठाकरे साहेबांची, आणि त्याच्यानंतर बराच गदारोळ माजलाय. राजसाहेबांचा फोन आला होता, सगळे असंही म्हणतात की फिक्स होतं सगळं वगैरे असं. पण खरंच तुम्ही त्यातनं मुलाखतीतनं जे समोर मुद्दा आलाय की ही युती व्हावी, आणि त्यानंतर ना पुन्हा एकदा तरुणांच्या मनात एक कुठेतरी पॉझिटिव्हिटी आली आहे की अरे हे व्हायला पाहिजे, हे पुन्हा जरा आलंय. कारण दोघांनी पण एक इशारे दिलेत त्यांच्या भाषणातनं. सो काय वाटतं तुम्हाला? महेश मांजरेकर म्हणून तुम्ही काय? लेट मी मेक सम फ्यू थिंग्स क्लिअर. मी ठरवलं मला पॉडकास्ट करायचं. त्याला पॉडकास्ट काय म्हणतात ते मला अजूनही कळत नाही, पण सगळे म्हणतात म्हणून आपण पॉडकास्ट. मी ठरवलं की माझ्या काही खूप प्रश्न आहेत. म्हणजे मी गावस्करची कोणी बघितली की नाही मला माहित नाही. खूप असे प्रश्न होते जे गावस्करला कधीच कोणी विचारलं ते मी विचारले. मी देवेंद्रजींची मुलाखत घेतली तेव्हा 5 दिवसावर इलेक्शन होते. मी एकही पॉलिटिकल प्रश्न विचारला नाही त्यांना, कारण मला त्याशी काही घेणं देणं होतं. तुमचे पॉलिटिकल व्ह्यूज आहेत की जगाला, बाकी तुमचे सगळे इंटरव्ह्यू देतात. मला तुमचं विजन अबाउट महाराष्ट्र. तसं मला राजाला पण, आणि मी राजाला पण जेव्हा गेलो तर म्हटलं एकही प्रश्नातला मी आगाऊ सांगणार नाही. मी म्हटलं तुला वाटलं की नाही प्रश्न तर नो कमेंट्स, म्हणलं पुढे निघ. प्रश्नावली मागितली नव्हती आधी सरांनी? चान्सच नाही, मी नाहीच बोललो ना त्याला. मग त्यांनी मागायच्या आधीच मी म्हटलं मी तुला प्रश्न देणार नाही, कारण म्हटलं ती स्पॉन्टेनिटी जाईल. आणि दुसरं
यू हॅव अन ऑप्शन ऑफ सेइंग की ह्या प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं नाही. मी काही एखाद्याकडं ह्याच्यासारखं हट्ट नाही उत्तर द्यायचं म्हणणारच नाहीये ना. नाही होतं चला पुढे सगळं. त्यामुळे तसं काही नव्हतं. आणि हे जे प्रश्न होते ना ते माझ्या मनातले सगळ्यांना पडलेले प्रश्न आहेत रे. तर ते त्यामुळे आणि बरं त्याचं काय होईल पुढे मला एवढं एक्सपेक्टच केलं नव्हतं मी. आणि इट्स अ स्मॉल थिंग. कधी कोणी येत नाही बरोबर, येतातच की. माझं म्हणणं आहे की ही वॉर आपल्याकडे महाभारतापासून सुरू आहे का, त्याला कधीतरी अर्थ मिळते. बरोबर आहे. ते ज्यातनं निघेल चांगलं निघेल. मी आपला विचारत बसणार प्रश्न. आता माझी दुसरा मी तयार आहे. मला अम्बिशन आहे माझं की मला मोदींची घ्यायचं पॉडकास्ट. आय वुड रिअली वॉन्ट टू नो की त्यांचं विजन काय. म्हणजे जसं मला आवडलेला माझा इंटरव्ह्यू म्हणजे देवेंद्रजीच्या बरोबरचा, कारण इतकी उत्तर होती ना. म्हणजे ही न्यू की तुमचं विजन काय, मला काय करायचंय. तर मला कळू दे की सगळ्यांचं की माझा महाराष्ट्र आज जातो, त्याचं विजन काय आहे तुमचं. आजच्या राजकारणावर सिनेमा बनवायला आवडेल का? आजच्या राजकारणात जे सुरू आहे, आजच्या राजकारणावरच सिनेमा बनवणं आपल्या इथे ना जर असं कठीण आहे. आपली सेन्सरशिप, आपली बाकीची त्याचं रिॲक्ट कसे होतील मला माहिती नाही. आणि कोणाला ते बरं, एक तुमच्या अभिनयाच्या बाबतीत दिग्दर्शनावर, निर्मितीवर आपण बोललो. अभिनय तुम्ही ज्या ज्या सिनेमात अभिनय करणे का मला असं वाटायला लागलं आता. बरं जास्तच केलंय नाही, पण आता काय होतंय. पण तरी तुम्ही अमिताभ बच्चन यांच्यासोबतही काम केलंय आणि आता अक्षय कुमार सोबतही, आणि त्याचीही आम्ही वाट पाहतोय वेडात मराठीची. त्याविषयी अपडेट घ्यायला आवडेल. ते पण येईल, तो पण येईल आता ह्याच वर्षी. तो सिनेमा येईल ह्याच वर्षी. माझा नाही सांगत आता मी, तो अजून डिक्लेअर नाही केलाय. पण खूप पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंड आहे माझ्याकडे आता. खूप वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत आणि जे मी, म्हणून मला ना थोडंसं ऍक्टिंगला थोडीशी बॅकसीट द्यायची सिनेमात ना. कारण एकदा तिकडे गेलो की अडकायला होतं. मला माझं काही करता येत नाही. तर जे काय आहेत आता त्यातले संपवले की मी जरा डिरेक्शनवर कॉन्सन्ट्रेट करायला मोकळा. मांजरेकर ग्रुपिझम करतात असं एक बोललं जातं इंडस्ट्रीत, हे खरं आहे का? हो करतोच ना मी. लाजायचं काय, ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं. तेच चेहरे, आम्हाला नाही घेत, आम्हाला नाही बोलवत, तेच चेहरे त्यांना आवडतं. काही वेगळे घेतले पहिल्यापासून. म्हणजे तुम्ही हे काढा, लिस्ट काढा आणि कोणाकोणाला घेतलंय बघा. मी त्या रोलला बरे वाटणारे सगळे लोक घेतो. आणि मराठी घेतो, हिंदीमध्ये पण मराठी घ्यायचो. काही लोक अजूनही म्हणतात हा हिंदीत काम करतो आणि हे करत. मी तुम्ही आज त्यांचं असं म्हणणं असेल कदाचित की मी सिद्धूला घेऊन एक मेनस्ट्रीम हिंदी सिनेमा करावा, तर नाही ना, मला करायला आवडेल, पण त्याला फायनान्स देणार कोणतरी हवा ना. हे अर्ध्या एक लोकांना कळत नाही. त्यांना वाटतं की ना आम्ही पिक्चरला खर्च करायला, आम्ही तुम्ही झाडाचे चिचुके असतात ते नाही, पैसे लागतात. मला पण आवडेल की माझ्या एखाद्या मराठी मुलाला घेऊन मोठा हिंदी पिक्चर करायला. ते तिकडचे ह्यांनाच घेतो आणि त्यांनाच घेतो. अरे हे बोलायला काय जातं तुम्हाला, पैसे कोण देणार. मला आवडतो मला सिद्धू, मला जगातला श्रेष्ठ नट वाटतो. मला भरत जाधव हा, मी त्याला कुठल्या कुठे ठेवतो ऍक्टर म्हणून. पण प्रॉब्लेम येतो आता येईल, आता हळूहळू ते बदलेल चित्र. आणि येईल असा एक वेळ की आपल्या भरत जाधवला घेऊन पण मला एक मोठा हिंदी पिक्चर करता येईल. बघू. पण ते आणि काय ग्रुपिझम म्हणजे कोणाला ग्रुपिझम म्हणजे काय म्हणतात त्याला, द्राक्ष आंबटवाले पण खूप आहेत ना त्याच्यात. म्हणजे तो मिक्ता करतो त्याच म्हणजे आम्हाला नेत नाही रे. काही मी काही पिकनिक नाही काढली आहे, धर्मादय नाही काढलाय मी. ते अवॉर्ड फंक्शन आहे ज्याच्यात त्याला नॉमिनेशन असं. बरं नॉमिनेशन मी नाही ठरवत, ते जज ठरवतात. जे नॉमिनेटेड आहे त्यांना घेऊन जातो. आता ह्यांनी वर्षानुवर्ष पिक्चर केलं नाही, मला नाही नेत. अरे तुम्ही का तुमचा बाप आहे का की घे बाबा लॉलीपॉप घे, मी तुला फॉरेनला नेतो फिरवलं नाही ना. तर ते काय म्हणतो, मी ज्यावेळेला 500 लोकांना नेत असतो ना त्यावेळेला, ते मला पहिल्यापासून माहिती होतं. मी जेव्हा 500 लोकांना खुश करत असतो ना, त्यावेळेला मी 5000 लोकांना नाखुश करत असतो. ज्यांना वाटतंय आम्हाला नेत नाही हो. मी त्या 5000 लोकांना एकदाच सांगू इच्छितो की माझं तुमच्याशी काही दुश्मनी नाही, किंवा ह्या 500 लोकांची काही माझं चांगलं नाहीये. हे नॉमिनेटेड आहेत, हे काहीतरी तिकडे करतात म्हणून नेतो. तुम्ही नॉमिनेट झाला की तुम्हाला नेईन. पण त्याच्यामुळे म्हणून मी बंदच केलं ते मिक्ता. खूप पैसे वाया घालून खिशातले बंद केले. बरं, एक शेवटी मनोरंजनाचाच तो भाग आहे, रॅपिड फायर राऊंड. तिथे थोडंसं आपल्याला कन्फ्युजन होतं आपण कोणाला पसंती द्यायची. तशा पद्धतीने नीना कुलकर्णी की रीमा? दोघी म्हणायला आवडेल, पण तरी 19-20 जायचं मी रीमाला देईन. कारण माय फर्स्ट काय म्हणतात ते हे होतं जिने मला सांगितलं की तू माझ्या इथे काम कर.
भरत जाधव की संजय नार्वेकर? भरत जाधव. शिवाजी साटम की सचिन खेडेकर? शिवाजी साटम. वास्तव की लालबाग परळ? लालबाग परळ. संजय दत्त की अमिताभ बच्चन? संजय दत्त. विक्रम गोखले की नाना पाटेकर? विक्रम गोखले. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय की शिक्षणाच्या आईचा घो? शिक्षणाच्या आईचा घो. काकस्पर्श की नटसम्राट? काकस्पर्श. को आर्टिस्ट म्हणून मेधा मांजरेकर की रेणुका शहाणे? मेधा मांजरेकर. वा. एक थेट उत्तर दिली आणि पहिल्यांदा अशी उत्तरं मिळालीत की जिथे एकच नाव बोललं गेलंय. बऱ्याचदा मला असं म्हटलं जातं काही पॉईंट नाही, कधी म्हणजे त्या रॅपिड फायरला काही अर्थ राहत नाही. पण आज तुम्ही इतकं छान काही मुद्दे सांगितलेत. मेन म्हणजे मराठी इंडस्ट्री विषयी मला खूप गोष्टी कळल्या. आपण म्हणतो ना, मी मला एक आपण ना मराठी इंडस्ट्री किंवा सिनेमा ह्याच्यावरती ना म्हणजे फक्त मला नाही की तू असं करावंस. मी तुला 3-4 नावं सांगेन. म्हणजे कसं त्याच्या सिनेमाबद्दल त्याची छान एक इंटेलिजंट चर्चा करून मराठी सिनेमासाठी काय करता येईल याच्यावरती आपण एक चर्चा करू. निश्चित म्हणजे त्याची नावं पण मला तुम्हीच सांगाल, कोणाला आपण घेऊ शकतो. ते पण काय माझी कोणी माझ्या काय म्हणतात ते काय माझं काय ग्रुपिझम नाही, मी सगळ्याच फील्ड मधले सांगेन. पण ती जेन्युइन सांगेन की ज्यांच्यामुळे ज्यांच्या सजेशनमुळे आपण काहीतरी मराठी सिनेमासाठी किंवा एंटरटेनमेंटसाठी काहीतरी करू शकू. निश्चित. आणि तुम्ही इतकं छान बोललात, इतके छान किस्से सांगितलेत, आठवणी सांगितल्यात. खूप खूप आभारी लोकमत सलपीटर.